इतिहास हा स्मृतीवरील ओझं नाही तर आत्म्याचा प्रकाश आहे। लॉर्ड ॲक्टन यांच्या या अजरामर वचनाचा आपण किती विचार करतो। जगभरात इतिहासाकडे पाहण्याच्या दोन पद्धती आहेत, एक त्यातून शिकून पुढे जाण्याची आणि दुसरी तो खणून काढत सतत भूतकाळाच्या खोल गर्तेत अडकण्याची। भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात दुसऱ्या दृष्टिकोनाचं चित्र अधिक ठळक होते। कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय, ढासळलेले शेअर मार्केट, वाढती बेरोजगारी अशा नव्या युगांच्या आव्हानावर चर्चा करण्याऐवजी आपण 400 वर्षापूर्वीच्या औरंगजेबाच्या कबरीभोवती राजकीय धुरळा उडवत आहोत। आणि हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही तर जगभरात ऐतिहासिक घटनांना आपल्या सोयीने पुन्हा पुन्हा उकरण्याचा एक ट्रेंडच निर्माण झालाय। युरोपकडे पाहिलं तर इतिहासात सर्वाधिक क्रूर समजला जाणारा हिटलरही चर्चेत येतो, मात्र तिथे त्याच्या आठवणींना जपण्यामागे उद्दिष्ट वेगळं आहे। ते भयावहतेचा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी लोकांना शिक्षित करण्यासाठी। हिटलरच्या छळछावण्या, गॅस चेंबर्स आजही संग्रहालय म्हणून जतन केल्या आहेत, पण त्या गौरवासाठी नाहीत, त्या एक चेतावणी म्हणून उभ्या आहेत। मग प्रश्न असा आहे, आपण इतिहासाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो? शिवरायांनी इतिहास घडवला तेव्हा त्यांचा उद्देश काय होता? त्यांनी साऱ्या जातींना सोबत घेत स्वराज्य उभं केलं, मावळ्यांना युद्धनीती शिकवली आणि शत्रूवर ही माणुसकी राखली। आज त्यांचा आदर्श घेऊन आपण आधुनिक महाराष्ट्राचं भवितव्य घडवायला हवं। इतिहासाचा हा संघर्ष विजयाचा आणि शिकण्याचा असतो। तो जर आठवणीचं ओझं वाटू लागला तर त्याचा उपयोग पुढे जाण्यासाठी न घेता मागे खेचण्यासाठी होईल। आपण इतिहासाच्या स्मृतींना अडकून पाडायचं की त्यातून प्रेरणा घेत भविष्यातील महाराष्ट्र घडवायचा, ही निवड आपली आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।